आता आपण यांना विचारूया जेवणाचा रिव्ह्यू। तर तुम्ही सांगा जेवण कसं आहे? जेवण खूप चांगलं आहे, म्हणजे जेवणामध्ये खूप व्हरायटी आहे। भात आहे, भाकरी आहे, पापड आहे, चिकन आहे, जवळा आहे, परत व्हेजिटेरियन मध्ये खूप व्हरायटी आहे। चिकनचा स्वाद मस्त आहे। हाय, तर मी आज आलेली आहे कर्जतमधील भालिवडी येथे ड्रीम रिव्हर रिसॉर्टला आणि मी सोनाली। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोनाली आणि प्रिन्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इथे आलोय, तर आतमध्ये जाऊन बघूया की काय काय अम्युनिटीज आहेत। तर चला माझ्यासोबत आतमध्ये। तर इथे आहे स्विमिंग पूल एरिया आणि खूप स्पेसफुल असा मोठा स्विमिंग पूल आहे आणि त्यालाच अटॅच आहे बेबी पूल। आणि तुम्ही स्विमिंग पूलच्या साईडला तुम्ही बघू शकता की खूप मोठा असा स्पेस आहे आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत खूप असा एन्जॉय सुद्धा करू शकताय। इथे म्युझिक सिस्टीम सुद्धा आहे आणि तुम्ही म्युझिक लावून इथे स्विमिंग पूल सोबत डान्स करू शकता, खेळू शकता, एन्जॉय करू शकता आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत। तर स्विमिंग पूल अटॅचच गझिबो एरिया आहे आणि गझिबो मध्ये तुम्हाला इंडोर गेम्स मिळतील, जसे की कॅरम, चेस, अजून लुडो वगैरे असे जे काही गेम्स आहेत ते इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। इथे आहे हा गझिबो एरिया आणि तुम्ही तिथे सगळे गेम्स जे असतात इंडोरचे ते खेळू शकता। तर आता आपण आलेलो आहोत इथल्या लॉन एरियामध्ये आणि खूप स्पेसफुल असा लॉन एरिया आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। इथे तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन करू शकताय, वेडिंग करू शकताय, ब्राईड टू बीचं सेलिब्रेशन करू शकताय, म्हणजे तुम्हाला जे काही छोटे मोठे इव्हेंट्स करायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे करू शकताय। असा हा छान असा स्पेसफुल असा आहे बघा लॉन एरिया। तर लॉन एरियाला टचच इथे कॉमन वॉशरूम आहे, जो की तुम्ही काही फंक्शन्स ठेवले तर तुम्ही इथे कॉमन वॉशरूम तुम्हाला आहेत। आणि तुम्ही जर विंटरमध्ये येण्याचं प्लॅनिंग करताय, खूप थंडी असते, जर तुम्हाला बॉनफायर करायचं असेल तर हा आहे बॉनफायर एरिया। इथे तुम्ही कुठेही बॉनफायर करू शकताय आणि खूप मोठा असा जो आहे रिसॉर्ट, खूप मोठा आहे आणि खूप छान आहे, स्पेसफुल आहे। तुम्हाला असं वाटणार नाही की खूप कंजेक्टेड स्पेस आहे। तर इथे खूप छान असं मोठं वडाचं झाड आहे आणि त्याला बघू शकताय किती लांब लांब अशा पारंब्या आहेत आणि इथे छानसा असा झोका सुद्धा त्याचा तयार केलेला आहे आणि मस्त झोका घेतेय, खूप छान वाटतंय। आणि असं तुम्ही इथे लटकून सुद्धा झोका घेऊ शकताय। इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे। हा जो एरिया आहे हा पार्किंग एरिया आहे आणि इथे तुम्ही 4 व्हीलर, 2 व्हीलर, बसेस जे काही असेल ते तुम्ही इथे पार्क करू शकता। खूप मोठा असा पार्किंग एरिया आहे, तिथून स्टार्ट होतो ते इथपर्यंत जे आहे तो पार्किंग एरिया आहे आणि खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे अजून एक आहे जो लॉन एरिया आहे, पण हा आहे ना अंडर कन्स्ट्रक्शन आहे, अजून त्याचं काम चालू आहे। आणि त्याच्याच मागे इथे 7 प्रायव्हेट रूम्स आहेत। जर तुम्हाला फॅमिली, ग्रुप, कपल काही असेल, तुम्हाला जर प्रायव्हेट रूम्स असतील तर इथे अवेलेबल आहेत, 7 रूम्स आहेत। तर हा आहे आपला 3 BHK विला आणि तुम्ही बघू शकता इथे छान असा झोपाळा आहे आणि इकडे आहे, तर इथे छान असा प्रायव्हेट रूम आहे आणि रूमला अटॅचच टॉयलेट बाथरूम आहे। इथे छान असा झोपाळा सुद्धा आहे, तुम्ही रूम मध्ये कंटाळले असाल तर तुम्ही इथे येऊन छान झोपाळ्यामध्ये झोपू शकता। आणि आता इथून आपण जाऊया डॉमेट्री एरियामध्ये, तो सुद्धा इथे आल्यानंतर बाल्कनीमध्ये बसण्यासाठी चेअर आहे, छोटासा डायनिंग आहे, इथे तुम्ही टी टाइम तुमचा चांगला स्पेंड करू शकता। आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि 3 विला मधला हा सेकंड रूम आहे, इथे तुम्ही फॅमिली फ्रेंड्स राहू शकता छान आणि त्याला अटॅच इथे वॉशरूम सुद्धा आहे आणि विथ AC आहे। सो इथे आहे हा वॉशरूम आणि बाथ वॉश सुद्धा आहे, बाथटब सुद्धा आहे। हा आहे वेज किचन, इथे तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर इथे प्युअर वेज किचन आहे। आणि जे नॉनव्हेजचं किचन आहे ते मी तुम्हाला तिकडे जे 7 रूम्स दाखवले तिकडे आहे नॉनव्हेजचं किचन। आणि हा आहे डॉमेट्री एरिया आणि इथे हा सोफा आहे
जर तुम्हाला बेड सुद्धा म्हणजे हवा असेल तर हा सोफा कम बेड आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी ह्याला आधीच ओपन करून ठेवला होता आणि त्यालाच अटॅच इथे वॉशरूम सुद्धा आहे. बंद आहे, इथे आहे वॉशरूम. आणि इकडे डबल बेड आहे, तो पण सोफा कम बेड आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता AC आहे, फॅन्स आहेत. आणि हा सुद्धा इथे एक रूम आहे, प्रायव्हेट रूम आहे. जर तुम्हाला प्रायव्हेट रूम हवा असेल डॉर्मेटरी एरियामध्ये तर तो सुद्धा आहे. इथे कॉमन वॉशरूम आहे डॉर्मेटरी एरियासाठी. आणि इथे सुद्धा चेअर्स आहेत बसण्यासाठी. तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मोठी फॅमिली असेल, फ्रेंड्सचा ग्रुप असेल तर तुम्हाला हा छान डॉर्मेटरी एरिया आहे. इथे तुम्ही बसून छान इथे टाइम स्पेंड करू शकता, बसून छान गप्पा वगैरे करू शकता. छान आहे इथे सगळं. तर असा आहे हा 3 BHK विला. आणि इथे बुफे जेवण असतं, तुम्ही बघू शकता. हा डायनिंग एरिया आहे, इथे तुम्ही लंच, डिनर, स्नॅक्स टाइम इथे बसून करू शकता. आणि हा 3 BHK विलामध्ये जो किचन आहे तो व्हेज आहे, पण तुम्ही इथे बसून नॉनव्हेज जेवण जेवू शकता. म्हणजे नॉनव्हेज जर असेल तर इथे तुम्ही नॉनव्हेज जेवण करू शकता. आणि तुम्हाला जर फॅमिली फ्रेंड्स जर तुम्ही येणार असाल ग्रुपने तर तुम्हाला हा 3 BHK विला भेटू शकतो. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट सिंगल रूम हवा असेल तर तुम्ही तिकडे, मी तुम्हाला जेव्हा 7 रूम्स दाखवले तर त्यातला तुम्ही सिंगल बुक करू शकता, सिंगल रूम तुम्ही तिकडे बुक करू शकता असा. आणि तुम्हाला तिकडे सुद्धा दाखवायचं आहे, सो आपण तिकडे जाऊन दाखवते मी. हा ड्रीम रिव्हर रिसॉर्ट कर्जत पासून 7 ते 8 किलोमीटर वरती आहे. आणि तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी जेमतेम 10 ते 15 मिनिटं लागतील. जर तुम्ही बाय ऑटो येत असाल किंवा बाय कार येत असाल तर तुम्हाला इथे 10-15 मिनिटात तुम्ही इथे पोहोचाल. आणि ह्यांची पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटीज सुद्धा इथे अवेलेबल आहे, पण ते चार्जेबल आहे. आणि तुम्ही जर इथे येण्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर 1 डे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला 1 डे पर पर्सन 1200 रुपये चार्जेस लागतील. त्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा जो काही टी असेल तो. आणि तुम्ही जर सॅटर्डे संडे प्लॅनिंग करून येत असाल, स्टेसाठी येत असाल तर इथे तुम्हाला पर पर्सन 2300 विथ फूड, स्नॅक वगैरे तुम्हाला मिळून जातील. आणि हा जो एरिया आहे हा संपूर्ण एरिया 6 एकरमध्ये आहे. आणि खूप मोठा असा हा ह्या ड्रीम रिव्हर रिसॉर्टला यायचं असेल तर मी त्याची लिंक आणि त्याचा ॲड्रेस, फोन नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर तुम्ही नक्की इकडे येऊन व्हिजिट करा. चांगलं छान आहे आणि रिझनेबल प्राईसमध्ये आहे. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की इथे इंडोर गेम्स आहेत, पूल आहे, 3 BHK प्रायव्हेट विला आहे, 7 रूम्स आहेत प्रायव्हेट. आणि छान असं तुम्ही, तर इथे तुम्ही छान असं बर्थडे पार्टीज करू शकता, फॅमिली गेट टुगेदर करू शकता, फॅमिली फ्रेंड्स गेट टुगेदर करू शकता. छान असं आहे. मी तुम्हाला जेवढं काही दाखवता येतं व्हिडिओमध्ये तेवढं सगळं छान असं दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की प्लॅन करा. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून सुद्धा येऊ शकता आणि तुम्ही भिवपुरी रोडवरून सुद्धा येऊ शकता. दोन्हीकडून तेवढंच डिस्टन्स आहे. पण जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून आलात तर तुम्हाला मार्केट जवळच मिळेल. सो नक्की येऊन ह्या रिसॉर्टला व्हिजिट करा.